हरिओम. आज भागवत एकादशी, सोमवार 3 जून 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की परमार्थ कसा साधेल. ऐकूया. ज्याच्यापासून माया उत्पन्न झाली त्याला शरण जावं. त्याला शरण जाण्याच्या आड काय येतं ते पाहावं. करतेपणा टाका म्हणजे शरण जाता येतं. माझेपणा मिरवता आणि अभिमान कायम ठेवता मग भगवंताला शरण कसं जाता येईल. आपण संतांच्या दर्शनाला जातो किंवा बायकोचं दुखणं बरं व्हावं असं म्हणतो, मग ते दर्शन खरं झालं म्हणायचं का. पोराबाळांकरता बायको करता संतांकडे नाही जाऊ. संतांनी नामस्मरण करायला सांगितलं आहे, परंतु मुलगा वाचत नाही असं पाहिलं की आपली रामावरची नामस्मरणाची श्रद्धा उडते. म्हणजे मी विषयाकरता नाम घेतो असंच झालं की नाही. विषय सुटावेत असं वाटतं पण ते सुटतच नाहीत. याचं कारण आमची अशी बलवत्तर इच्छाच नसते. संन्यास घ्यायला निघाला तर बायको पोरं घेऊन आडवी येते. तिला दूर सारून निघाला पण पुढे मोहात पडून परस्त्री करण्याची वेळ येते. माणूस व्यसनाकरता हे सगळं करतो परंतु परमार्थाकरता विषय मोह दूर करून साधन कर म्हटलं तर निंद्रा सबबी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. 24 वर्ष अभ्यास केला तरी पोटभर खायला मिळत नाही. मग परमार्थ मात्र 2 वर्षात साध्य व्हावा असं कसं म्हणावं. शांती ही परमार्थाची पहिली पायरी. परमार्थ हा समजुतीचा आहे, उगीच कष्ट करण्याचा किंवा पारायणाचा नाही. बद्रीनारायणाची यात्रा करूनही तो साधणार नाही. त्यापेक्षा भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने जास्त फायदा होईल. काही खेळ जसं एकट्यानेच खेळायचं असतात तसा परमार्थ हा आपल्याशीच करायचा खेळ आहे. तो आपल्याशीच करायचा अभ्यास आहे. खेळात काही बाह्य साधन तरी लागतं पण या अभ्यासात त्याचीही जरुरी नसते. परमार्थ हा वृत्ती सुधारण्याचा अभ्यास आहे. आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थक नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणं हा तर फार मोठा घात आहे. अंतर्यामी स्थिर होणं, स्वस्थता येणं, सावधानता येणं, दगदग सोडणं हाच परमार्थ आहे. सतत आनंद मिळावा यासाठी प्रयत्न करणं याचंच नाव परमार्थ. जग काय म्हणेल म्हणून वागणं याचं नाव व्यवहार आणि भगवंत काय म्हणेल म्हणून वागणं हा खरा परमार्थ. कर्तव्यात भगवंताचं स्मरण हेच परमार्थाचं सार आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.